प्रेमाची छाया. कोलकात्याच्या अरुंद रस्त्यांवर अविरत पाऊस पडत होता. पाण्याच्या लयबद्ध आवाजात शहराचा गोंधळ क्षणभर शांत झाला होता. अनन्या तिच्या छोट्या अपार्टमेंटच्या खिडकीजवळ उभी होती. तिच्या बोटांनी काचेवर पडणाऱ्या थेंबांना टिपत होती. तथापि तिचे मन खूप दूर होते. एका माणसाच्या आठवणीत हरवले होते, जो एकेकाळी तिचे सर्वस्व होता, परंतु आता फक्त तिच्या हृदयाच्या सावलीत अस्तित्वात होता. आरव. इतक्या वर्षांनंतरही त्या नावाने तिच्या पाठीत थरथर कापत होते. ते कॉलेजमध्ये भेटले होते. डोळ्यात तारे असलेले दोन स्वप्न पाहणारे. तो कलाकार होता, जो जगाला अशा रंगांमध्ये रंगवू शकत होता जो तिने यापूर्वी कधीही पाहिलेला नव्हता. ती लेखिका होती, हवेतून कथा रचत होती. एकत्र ते अटळ होते. त्यांचे प्रेम एक उत्कृष्ट नमुना होते ज्याचे सर्वांनी कौतुक केले. पण प्रेम, जसे म्हणतात ना, नेहमीच पुरेसे नसते. आरवची स्वप्ने क्षितिजांच्या पलीकडे पसरलेली होती. ती स्वप्ने त्याला दूरच्या देशात घेऊन गेली. तिच्या आजारी आईशी बांधलेली अनन्या ती पूर्ण करू शकली नाही. त्यांनी एकमेकांची वाट पाहण्याचे वचन दिले होते. पण वेळ आणि अंतर हे क्रूर स्वामी आहेत. पत्रे ईमेलमध्ये बदलली, ईमेलचे मजकुरात रूपांतर झाले आणि अखेर मजकूर पूर्णपणे थांबला. वर्षानुवर्षे गेली. अनन्याने स्वतःसाठी एक शांत जीवन निर्माण केले, पुस्तकांनी आणि एकांताने भरलेले. तिने स्वतःला सांगितले की ती आनंदी आहे. तिच्या छातीतील वेदना तिच्या भूतकाळातील अवशेष आहे. पण खोलवर तिला सत्य माहीत होते. आरव तिला कधीच सोडून गेला नव्हता. तो तिच्या मनाच्या कोपऱ्यात, ती ऐकू शकत नसलेल्या गाण्यांमध्ये, ती टाळत असलेल्या कलादालनांमध्ये रेंगाळत राहिला. एका संध्याकाळी शहराचे दिवे चमकू लागले तेव्हा अनन्याला फोन आला. तो एका जुन्या मैत्रिणीचा होता, जो त्या दोघांनाही ओळखत होता. अनन्या, मला हे कसे बोलावे ते कळत नाही, पण आरव परत आला आहे. तो इथे आहे कोलकात्यात. तिचे हृदय थांबले. तिच्या आजूबाजूचे जग अस्पष्ट झाले आणि क्षणभर तिला श्वास घेता आला नाही. आरव परत? इतक्या वर्षांनी? तिने त्याला भेटायला होकार दिला. कपडे घालताना तिचे हात थरथरत होते. त्यांनी निवडलेला कॅफे त्यांच्या कॉलेजच्या दिवसात वारंवार जाणारा होता. एक आरामदायी छोटीशी जागा, जिथे न जुळणाऱ्या खुर्च्या आणि बसण्याच्या जागा होत्या. हवेत कॉफीचा मंद गारवा पसरला होता. ती आत गेली तेव्हा तो आधीच तिथे खिडकीजवळ बसला होता. त्याचा चेहरा संध्याकाळच्या प्रकाशाच्या मंद तेजाने उजळून निघाला होता. तो थोडा वयस्कर दिसत होता. त्यांचे एकेकाळी बालिश असलेले चेहरे आता काळानुसार धारदार झाले होते. पण त्याचे डोळे, ते खोल, भावपूर्ण डोळे, तेच होते. त्यांच्यात अजूनही तीच उबदारता, तीच तीव्रता होती, जी तिला एकेकाळी विश्वाच्या केंद्रासारखी वाटत होती. अनन्या, तो म्हणाला. त्याचा आवाज थोडा उग्र, थोडा अनिश्चित होता. आरव, तिने उत्तर दिले. तिचा आवाज कुजबुजण्यापेक्षा थोडा जास्त होता. ते तिथेच बसले होते. त्यांच्यातील शांतता अव्यक्त शब्दांनी भरलेली होती. शेवटी आरव बोलला, मी दररोज तुझ्याबद्दल विचार केला आहे. दररोज मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण मी पुढे जाऊ शकलो नाही. तू नेहमीच तिथे होतीस, मी केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या सावलीत. अनन्याच्या डोळ्यात अश्रू आले. तू गेलास आरव, तू गेलास आणि मी इथेच राहिले, आमच्याकडे जे होते त्याच्या सावलीत. त्याने टेबलापलीकडे हात पुढे केला, तिचा हात तिच्या हातावर फिरवत. मला माफ कर, मला खूप माफ कर. मला वाटले की मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग करत योग्य काम करत आहे, पण आता मला जाणवले आहे की तुझ्याशिवाय माझी स्वप्ने कधीच पूर्ण झाली नसती. अनन्याने त्याच्याकडे पाहिले. तिचे हृदय कधीही न थांबलेल्या प्रेमात आणि पुन्हा दुखावल्या जाण्याच्या भीतीत विव्हळले होते. आरव, तुला माझ्याकडून काय हवे आहे? इतक्या दिवसांनंतर तुला काय हवे आहे? त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याचे डोळे तिच्या नजरेतून कधीच निघून जात नव्हते. दुसरी संधी. मला माहीत आहे की मी त्याच्या लायक नाही, पण तरीही मी विचारतोय. इतक्या वर्षांपूर्वी मी तुला जसे प्रेम करायला हवे होते तसे मला तुझ्यावर प्रेम करू दे. बाहेर पाऊस थांबला होता आणि आकाशात एक मंद इंद्रधनुष्य पसरले होते. अनन्याला तिच्या आत काहीतरी बदल जाणवला. तिने तिच्या हृदयाभोवती बांधलेल्या भिंतींमध्ये एक भेगा पडल्या. कदाचित प्रेम सावलीत राहण्यासाठी नव्हते. तिने तिचा हात त्याच्या हातावर ठेवला. तिच्या ओठांवर एक छोटेसे स्मित होते. ठीक आहे, पण यावेळी सोडू नकोस. आणि ती तिथे बसले असताना त्यांची बोटे एकमेकात गुंतली. भूतकाळाच्या सावल्या मिटू लागल्या आणि एका नवीन सुरुवातीच्या प्रकाशासाठी मार्ग मोकळा झाला.
मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन कथेसह. श्री स्वामी समर्थ.